बघा, आता जो टॉपिक आहे तो आहे आपला विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. म्हणजे एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने प्रॉपर भाग जाईल हे आपल्याला मोठे मोठे उदाहरणं सॉल्व्ह करताना आपल्याला कळत नसतं. तर अशा सिच्युएशनला आपल्याला ह्या जर कसोट्या पाठ असतील तर आपल्याला ते सांगता येईल की या संख्येला नेमकं कोणत्या संख्येने भाग देता येईल असं. आता बघा, सगळ्यात पहिले आपल्याला बघायची दोनाची कसोटी. तर दोनाची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे शेवटचं स्थान, येतं लक्षामध्ये, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादी अंक असल्यास त्या संख्येस दोनाने निशेषचा अर्थ होतो पूर्ण भाग जातो आणि बाकी येते 0. बाकी किती येते? 0, म्हणजे 0 बाकी उरते. आता उदाहरण आहे बघा, दोनाने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता इथे शेवटी काय आहे? 1. हिला जाईल का भाग? नाही. इथे 3, इथं जाईल, इथं याला जाईल का भाग? नाही. तर ह्या ज्या 3 संख्या आहेत, या 3 संख्या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. कोणत्या संख्या? विषम संख्या, ज्यांना इंग्रजीमध्ये ऑड नंबर म्हणतात. आणि ही जी एकमेव संख्या आहे ती समसंख्या म्हणजे इवन नंबर आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे लास्टला 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला दोनाने निशेष भाग जात असतो. आलं लक्षामध्ये? फॉर एक्झाम्पल ही संख्या काय आहे बघा, 82,462. 82,462 ला दोनाने भाग देऊया. बेचोक 8, खाली आला 0, खाली कोण उतरला इथं? 2. बे एक बे, परत उरला 0, खाली कोण आला इथं? 4. बे दुने 4, परत आला इथं 0. आता खाली कोण उतरणार तर 6. बे त्रिक 6, परत आला 0. आता इथं खाली कोण उतरणार? 2. बे एक बे, तर उरला 0. तर पूर्ण भाग गेला आणि बाकी किती उरली? 0 उरली, 0 उरली. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढची कसोटी बघायची आहे, तिनाची कसोटी. तर तिनाची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेरजेस 3 ने भाग गेल्यास त्या संख्येस 3 निशेष भाग जातो. म्हणजे जी संख्या दिली त्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 भाग जातोय का हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय. फॉर एक्झाम्पल इथे एक प्रश्न आहे, 3 निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर आपल्या अंकांची बेरीज करायची. जसं 3 अधिक 2 अधिक 5 अधिक 6, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 16, परंतु 16 3च्या पाड्यात येत नाही. याचा अर्थ याला 3ने भाग जाणार नाही. याला 2ने भाग जाईल का? हो, याला 2ने भाग जाईल का? शेवटी काय आहे? 6 आहे. इथे 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22, 3च्या पाड्यात 22 येत नाही, म्हणून याला 3ने भाग जाणार नाही. 9 8 17, 17 आणि 6 23, 23 आणि 7 30, 30 आणि 3 33, 11 त्रिक 33. याचा अर्थ याला 3ने भाग जाईल. बघा, 98,673, 98,673 ही संख्येला आपण 3ने भाग देऊयात. 3 त्रिक 9, बाकी उरली 0, खाली कोणाला 8. 3 दुने 6, बाकी उरली 2, खाली आला इथं 6. 3 8 24, बाकी किती उरली? 2, खाली कोणाला इथं 7. 3 9 27, बाकी आली 0, खाली कोणाला इथे 3. 3 1 3, बाकी आली 0. 3ने भाग गेला. इथे जाईल का बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17, तर याला 3ने भाग जाणार नाही. याला 2ने भाग जाईल पण 3ने जात नाहीये. याला 2ने भाग जाईल परंतु 3ने भाग जात नाहीये. याला 2ने भाग नाही जाणार पण 3ने भाग जाईल. याला 2ने भाग जातोय पण 3ने भाग जात नाही. कळालंय का? आता या ठिकाणी आपल्याला बघायची पुढची 4ची कसोटी. आता 4ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4ने निशेष भाग गेल्यास अथवा संख्येच्या शेवटी दोन्ही अंक 0 असल्यास 4ने निशेष भाग जातो. म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जे 2 अंक आहेत म्हणजे एकक स्थानचा आणि दशक स्थानचा, त्या 2 अंकांपासून काय संख्या तयार होते हे आपल्याला बघायचंय. आणि त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल, फॉर एक्झाम्पल शेवटी आहे 4 आणि 2, 4 आणि 2, तर 4वर 2 म्हणजे की त्याला 42 42, परंतु 4च्या पाड्यात 42 येत नाही. लक्षामध्ये.
परंतु शेवटी आहे 2 आणि 4. दशक स्थानी 2, एकक स्थानी 4. 2 आणि 4 किती आले? 2 आणि 4 24. म्हणजे 2 अधिक 4 नाही सांगा तुम्ही. 2 वर 4 म्हणजे किती आले? 24. 24 ला 4 ने भाग जातो का? हो. तर याचा अर्थ त्याच्या अगोदर जे पण काही मोठी संख्या असेल त्याला ती 4 ने भाग जाईल. आपण एका उदाहरणावरून समजूयात. 4 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आपल्याला ओळखायची आहे? 4 ने निशेष भाग जाणारी शेवटी कोण आहे? 50. 50 ला 4 ने भाग जात नाही. शेवटी कोण आहे? 4 8 32. याचा अर्थ 4 ने भाग जाणारी संख्या 46,732 आहे. बघा 46,732. 4 1 4 उरला 0 खाली कोणाला 6. 4 1 4 उरला 2 खाली आला 7. 4 सक 24 उरला 3 खाली कोणाला इथं 3. 4 8 32 उरला 1 खाली कोणाला इथं 2. 4 त्रिक 12 बाकी आली 0 पूर्ण भाग गेला. इथं शेवटी कोण आहे? 4 आणि 1 14. 4च्या पाठ 14 येतो का? नाही. याचा अर्थ याला 4 ने भाग जाणार नाही. याला 4 ने भाग जातोय का? 2 ने जातोय. शेवटी काय आहे? 0. 3 ने जातो का बघू. 3 आणि 2 5. 5 आणि 5 10. जाईल का भाग? नाही. 3च्या पाठ 10 येत नाही. याला 2 ने भाग जातोय का? जातोय. याला 4 ने भाग जातोय का? हो जातोय. याला 3 ने भाग जातोय का बघूया. 4 ने 6 10. 10 आणि 3 10 आणि 7 17. 17 आणि 3 20. 20 आणि 2 22. जाणार नाही. याला 2 ने भाग जाईल का? नाही. 4 ने जातोय का? नाही. 3 ने जाईल का? 9 8 17. 17 आणि 7 23. 7 30 आणि 3 33. याला 3 ने भाग जातोय. लक्षात. म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने 4 ने 3 ने कसा भाग जातोय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला बघायची 5ची कसोटी. 5ची कसोटी फार सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 दोघांपैकी कुठलाही अंक असेल तर त्या संख्येला पूर्णपणे 5 ने भाग जातो. मग आता इथं खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निशेष भाग जातो आपल्याला हे बघायचंय. जात नाही विचारलंय. ओके. तर इथं 5 ने भाग जाईल का? हो जाईल. इथे जाईल. इथं 0 आहे, इथं 5 आहे. इथं पण 0 आला. याला देखील भाग जाईल. पण याला भाग जाणार नाही. आलं लक्षामध्ये. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी 0 किंवा 5 असेल त्याला डोळे झाकून 5 ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता आपल्याला बघायची 6ची कसोटी. कोणती कसोटी बघायची? 6ची. 6ची जर फोड केली मी तर 2 त्रिक 6. याचा अर्थ एखाद्या संख्येला 6 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जाणं कंपल्सरी गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये. म्हणजे 6ची फोड झाली 2 त्रिक 6. मग त्या संख्येला 6 ने भाग जातोय का हे बघण्यासाठी त्याला 2ची कसोटी पाठ असली पाहिजे आणि 3ची कसोटी पण त्याला पाठ असली पाहिजे. तर आपल्याला कळेल की त्या संख्येला 6 ने भाग जातोय का जात नाही. कळलंय का? आता इथं खाली पर्याय 6 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर सगळ्यात पहिले मी हे बघतो की खालीलपैकी कोणत्या कोणत्या संख्येला 2 ने भाग जातोय. मग 32 50 ला 2 ने भाग जातोय. याला 2 ने भाग जातोय का? नाही. म्हणजे याला 6 ने भाग तर जाणारच नाही. याला जातोय का 2 ने भाग? हो जातोय. आणि याला जातोय का? हो. तर याचा अर्थ 3 संख्या आपल्याला अशा भेटल्या की ज्याला 2 ने भाग जातोय. कळलंय. आता आपल्याला 3 ने भाग जातोय का हे बघणं गरजेचं आहे. मग इथं 3 ने 2 5. 5 आणि 5 10. तर याला 3 ने भाग जात नाही. म्हणून याला 2 ने जरी भाग जात असला पण 3 ने भाग जात नाही. याचा अर्थ याला 6 ने भाग जाणार नाही. याचा तर विषयच नाही. इथं बघा 4 आणि 6 10. 10 आणि 7 17. 17 आणि 3 20. 20 आणि 1 21. 3 ने जातोय पण 2 ने जात नाही. म्हणून याला 6 ने देखील जाणार नाही. याला 2 ने भाग जातोय का? हो जातोय. 9 8 17. 17 आणि 7 23. 23 आणि 7 30. 30 आणि 2 32. तर 3 ने भागेला जात नाहीये. 2 ने जातोय परंतु 3 ने जातोय का? नाही. म्हणून याला 6 ने देखील भाग जाणार नाही. इथं 2 ने भाग जातोय. 3 ने जातो का बघूया. 5 आणि 3 8. 8 आणि 2 10. 10 आणि 1 11. 11 आणि 4 15. तर याचा अर्थ या संख्येला 2 ने भाग जातोय का? शेवटी 4 आहे. आणि 3 ने भाग जातोय कारण की सगळ्यांची बेरीज किती ते 15 आणि 3च्या पाड्यात 15 येतोय.
तर याचा अर्थ याला 2 आणि 3 भाग जातोय, याचा अर्थ याला 6 देखील भाग जातोय. मग चेक करू आपण, जातो का. ती संख्या आहे 53,214. तर 6 भाग जातो. 6 8 48. उरला किती खाली 5, खाली घेतला 2. परत 6 8 48. उरला किती 4, खाली कोणाला इथं 1. 6 6 36. उरला किती 5, खाली कोणाला इथं 4. 6 9 54. बघा 6 ने पूर्ण भाग त्याला गेला. कळलंय. 6ची पोट बघायची. बेत्रिक 6, त्या संख्येला 2 गेला पाहिजे, 3 गेला पाहिजे, तरच त्या संख्येला 6 भाग जाईल. आता 6 नंतर 7ला कसोटी नाहीये. 7 भाग जातोय का नाही जातोय, ते चारी पर्याय भाग देऊनच चेक करावे लागतील. मात्र आपल्याला डायरेक्ट आता बघायची कसोटी 8ची. 8ची कसोटी ही 4च्या कसोटी सारखी आहे. 4च्या कसोटीमध्ये आपण एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या बघितली होती. लक्षामध्ये इथं आपल्याला एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या आपल्याला बघायची आहे. मग शेवटचे 3 अंक फोकस करायचे आपल्याला. मी एक एक्झाम्पल दिलंय. 8ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती, असा प्रश्न विचारला आहे. तर शेवटचे 3 अंक बघायचे. काय आहे ते 250. तर 250ला 8ने भाग जातो का ते बघायचं. आता आहे ना, आता साधा भाग नाही करायचा, इथं पटापट चेक करायचं ना आपल्याला. मग इथं 8 त्रिक 24, उरला घेतला 0, झाला 10. आता 8ने भाग जात नाही, म्हणजे याला 8ने भाग जाणार नाही. शेवटी कोण येते 732. 8 9 72, उरला 1 घेतला 2, किती आला 12. जाईल का 8ने भाग नाही, याचा अर्थ याला 8ने भाग जात नाही. 673. आता 8 8 64, उरला किती 3, घेतला 3, झाला 33. 33 ला तो 8ने भाग नाही, याचा अर्थ 8ने भाग जाणार नाही. इथं बघा काय 216. 8 दुने 16, 21 मधून 16 गेले, उरले किती 5, 5वर घेतला 6. 8 7 56, याचा अर्थ 216ला 8ने भाग जातो, म्हणून याला 4ने पण भाग जाईल आणि 2ने पण भाग जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या संख्येला 2ने भाग जातोय, ज्या संख्येला 2ने भाग जातोय, त्या संख्येला 4ने भाग जाईलच असं फिक्स नाही. येतं का लक्षामध्ये. आणि त्या संख्येला 8ने भाग जाईल असं फिक्स नाही, ते चेकच करावं लागणार आहे. बरोबर. ज्या संख्येला 4ने भाग जातोय त्या संख्येला कंपल्सरी 2ने भाग जाईल म्हणजे जाईल, पण 8ने भाग जातोय का ते फिक्स नाही, ते चेक करून सांगावं लागेल. मात्र ज्या संख्येला 8ने भाग जातोय त्या संख्येला कंपल्सरी 4ने पण भाग जाईल आणि 2ने पण भाग जाईल. येतं का लक्षामध्ये. म्हणजे आता जर आपण इथं बघितलं तर या संख्येला 8ने तर भाग जातो जे, म्हणजे 4ने भाग जाईल आणि 2ने पण भाग जातोय. याला 5ने भाग जाईल का नाही जाणार, शेवटी 0 किंवा 5 आहे का नाही. याला 3ने भाग जातोय का बघूया आपण. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17. 3ने भाग जाईल का नाही जाणार. याला 2ने भाग जातोय का 3ने, म्हणजे याला 6ने भाग जाईल का नाही जाणार. कळलंय. पुढे 9ची जी कसोटी आहे, जसं 4ची कसोटी आणि 8ची कसोटी जवळजवळ सारखीच आहे. 4च्या कसोटीमध्ये आपण एकक आणि दशक स्थानचा अंक बघतो आणि 8च्या कसोटीमध्ये आपण एकक दशक आणि शतक स्थानचा अंक बघतो. 9ची कसोटी पण 3च्या कसोटी सारखी आहे. 3ची कसोटी काय सांगत होती की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. सेम 9ची कसोटी सांगते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला देखील 9ने भाग जातोय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या संख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला 9ने भाग जाईल किंवा नाही जाणार हे सांगता येत नाही, पण ज्या संख्येला 9ने भाग जाईल ना त्या संख्येला 3ने देखील भाग जाईल. मग आता या ठिकाणी बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16. 9च्या पाड्यात 16 येतो का नाही. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22. 3च्या पाड्यात 22 येतो का नाही. 3 आणि 7 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 5 18. 9च्या पाड्यात 18 येतो, म्हणजे या संख्येला 9ने भाग जाईल आणि या संख्येला
तीनाने पण भाग जाईल. 9 दुने 18, 3 सक 18, याला 9ने भाग जाईल. बघा 73 125 संख्या आहे, याला मी भाग देतो 9ने. 9 8 72, उरला 1, खाली घेतला 1. 9 1 9, उरला किती 2, खाली कोणाला इथे 2. मग 9 दुने 18, उरला किती 4, खाली कोणाला 5. 9 5 45, उरला 0. म्हणजे 9ने याला निशेष म्हणजे पूर्ण भाग गेला. निशेष भाग जाणं म्हणजे खाली बाकी किती उरते, 0 उरते. कळालं हे? आता 10ची कसोटी तर सगळ्यात सोपी. 10च्या कसोटीमध्ये आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी 0 अंक असतो, कोणता अंक 0, त्या संख्येला 10ने भाग जातो. ज्या संख्येला 5ने भाग जातोय त्या संख्येला 10ने भाग जाईल किंवा नाही जाणार फिक्स नाही. पण ज्या संख्येला 10ने भाग जातोय त्या संख्येला कंपल्सरी 5ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता इथं 10ने निशेष भाग जाणारी खालीपैकी संख्या कोणती? इथं काय 5 आहे, याला 5ने भाग जाईल पण 10ने जाईल का नाही. इथं काय 0 म्हणजे याला 10ने भाग जाईल आणि याला 5ने पण भाग जाईल. याला फक्त 5ने भाग जाईल, याला 10ने पण जाणार नाही, 5ने पण भाग जाणार नाही. कळलंय का? आता आहे 11ची कसोटी. आता 11च्या कसोटीचं थोडं व्यवस्थित समजा. 11ची कसोटी काय सांगते बघा. दिलेल्या संख्येतील सम व विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 अथवा 11च्या पटीत असल्यास त्या संपूर्ण संख्येस 11ने निशेष भाग जातो. येतं लक्षामध्ये? म्हणजे आपल्याला एकक स्थानी आणि दशक स्थानी समस्थानी आणि विषम स्थानी बसलेले जे अंक आहे त्यांना पहिले सेपरेट करा, त्यांची बेरीज करा, त्यांची वजाबाकी करा, आणि ती वजाबाकी 0 किंवा 11 येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जाईल. आता याला आपण समजूया. समजा तुम्ही आता इथं फर्स्ट रो मध्ये टोटल 3 आणि 2 5 आणि 3 8 लोक बसलेले फर्स्ट रो मध्ये, बरोबर. समजा मी इकडून काउंटिंग स्टार्ट केली. पहिल्या नंबरला कोण आहे? तेजस. तेजस हा विषम स्थानी बसलेला आहे. एक ही कोणती संख्या आहे? विषम. समजा तुम्ही थिएटरमध्ये बसलेले आहेत मूवीज बघायला, लक्षामध्ये, आणि तुम्हाला तिकिटावर नंबर दिलाय, तर तेजस 1 नंबरच्या चेअरवर बसलाय म्हणजे तो बसलेला विषम स्थानी. दुसऱ्या याच्यावर कोण बसलाय? सचिन. सचिन दुसऱ्या नंबरच्या सीटवर बसलाय म्हणजे तो समस्थानी आहे. तिसऱ्या नंबरला प्रेम, तर 3 नंबर म्हणजे विषम स्थानी बसलेला आहे. चौथ्या नंबरला साक्षी समस्थानी बसलेली. 5व्या नंबरला काजल विषम स्थानी बसली. 6वा नंबर चित्रा ही विषम स्थानी, कितवा 6वा आहे ना, समस्थानी बसली. कोमल 7व्या नंबरला विषम स्थानी. गौरी समस्थानी. आता इथं समस्थानी कोण कोण आहे? तर काय नाव? सचिन 2 नंबरला बसला होता, साक्षी 4 नंबरला, चित्रा 6 नंबरला आणि गौरी 8 नंबरला. तर हे बसले समस्थानी. तर यांची सगळ्यांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज, आणि बेरीज झाल्यानंतर काय करायचे? त्यांची वजाबाकी, बरोबर. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय आपण. इथं समस्थानी कोण कोण आहे आणि विषम स्थानी कोण कोण ते आपण बघूया. बघा पहिले तर विषम स्थानी बघतो. कोण आहे? 5 8 4 1, बरोबर. पहिल्या स्थानावर कोण आहे? 5. दुसऱ्या स्थानावर कोण आहे? 8. 5व्या स्थानावर कोण आहे? 4. 7व्या स्थानावर कोण आहे? 1. यांची सगळ्यांची बेरीज. कळलंय काय? 1 सोडून 1 घेतलेला आहे. 5 आणि 8 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18, याची बेरीज झाली 18. आता समस्थानी कोण कोण बसले बघा. दुसऱ्या स्थानावर कोण आहे? 3. नंतर चौथ्या स्थानावर 2, 1 सोडून 1 घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर 6व्या स्थानावर 9, आणि त्याच्यानंतर कोण बसला? 8व्या स्थानावर 4. तर यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18. तर यांची, हे बसले होते विषम स्थानी, हे बसले होते समस्थानी, यांची वजाबाकी केली. 18 तो 18 घेतला 0. याचा अर्थ या संख्येला 11ने भाग जाईल. लक्षामध्ये आपण ट्राय करूया खरंच जातोय का. काय संख्या ती? 53 82 49, 53 82 49 आणि शेवटी काय 14. भागीला काय केला? 11. तर 11 चोक 44. उरला किती आता या ठिकाणी? 6 आणि 3 9, खाली घेतला 8. 11 8 88, उरला किती? इथे 10, खाली कोणाला? इथे 2. 11 9 99, उरला किती? 3, खाली कोणाला? इथं 4. 11 त्रिक 33,
उरला किती इथं 1, खाली कोणाला इथं 9, 11 1 11, उरला किती 8, खाली कोणाला इथं 1, 11 7 77, उरला किती 4, खाली कोणाला इथं 4, 11 चोक 44, बाकी आली 0. म्हणजे पूर्ण भाग गेला. लक्षात पेपरला आल्यानंतर हे तुम्हाला ना तोंडी सॉल्व्ह करायचे, कॅल्क्युलेट करायचे स्पीडली. समजा पेपरला अशी एक संख्या आली तर मी काय करतो बघा, 5 आणि 8 सांगा 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18, झालं 18. 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, 18तून 18 गेला 0, 11 भाग जातोय. एवढं शॉर्टकट तुम्हाला करायचंय. कळलंय? आता एक एक्झाम्पल या ठिकाणी आलेलं आहे. चला आपण अजून एक संख्या बघूया की तिला 11ने भाग जातो का नाही, आपण चेक करूया. चला मला अंदाजे 4 अंक सांगा कोणी पण. हा सांगतो, 4 अंक सांग कोणते पण. 88 98, बरोबर. तू सांग 3 अंक सांग कोणते पण. 1 2 3, सोपा मार्ग. हा तू सांग कुठले पण 2 अंक सांग. कुठले पण 2 अंक सांग. अरे तू मध्ये हा एकमेकांवर काय ढकलायचं, काय आपण काय पाड थोडी उचलतोय. सांग लवकर. 23. ही संख्या आली आणि आपल्याला ओळखायचं की याला 11ने भाग जातोय का, येते लक्षात. सगळ्यात पहिले तर मला सांगा या संख्येला 2ने भाग जाईल का, कारण की शेवटी कोण आहे 3 आहे, बरोबर. याला 3ने भाग जातोय का चेक करूया आपण. 8 आणि 8 16, 16 9 28, 28 नाही सॉरी 25, 25 आणि 8 33, 33 आणि 1 34, 34 आणि 2 36, 36 आणि 3 39, आणि 2 41, आणि 3 44. तीनाच्या पाड्यात 44 येत नाही किंवा 3ने 44 ला भाग जात नाही, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. 4ने जाईल का, नाही, शेवटी कोण आहे 23 आहे, मग 4ने भाग जाणार नाही. आणि जर 4ने जाणार नाही तर 8ने तर जाऊ शकत नाही. 4ने जाणार नाही तर 8ने कुठून जाणार बा, आलं लक्षामध्ये. 5ने जाईल का, नाही जाणार. 6ने, ज्या संख्येला 2नेच भाग जात नाहीये 6ने कुठे जाणार, 3ने पण जात नाही. 7ला कसोटीने चेक करावं लागेल, डायरेक्ट 7ने भाग देऊन. 8ने भाग जाईल का, शेवटी काय 323, 4ने जात नाही तर 8ने पण जाणार नाही. 9ने जाईल का, नाही जात. 3नेच नाही गेला तर 9ने कुठून जाईल भाग, 10ने नाही जाणार, कारण की शेवटी 0 नाहीये. मग आता आपल्याला बघायचंय की 11ने जातो का. मग मी काय करतो बघा, 1 सोडून 1 घेतो. 8 आणि 9 17, 17 आणि 1 18, 18 आणि 3 21, 21 आणि 3 24, बरोबर. आता इथं बघा 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20. तर याचा अर्थ बाकी काय आली 4, बाकी 0 किंवा 11च्या पाड्यातली आली पाहिजे, म्हणजे याला 11ने भाग जात नाही. कळलंय का, दोघांमध्ये फरक कितीचा आला आहे, 4चा आलेला आहे. येतं लक्षात. आता बघा मला सांगा इथं मी अशी कोणती संख्या घेऊ की जेणेकरून याला 11ने भाग गेला पाहिजे. 4, व्हेरी गुड. जो फरक आलाय ना ती संख्या तिथं आली पाहिजे, आलं का लक्षात. म्हणजे जर मी इथं 4 घेतला तर इथपर्यंत बेरीज किती आली आपली, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, इथपर्यंत आली होती. आता इथं कोणती संख्या घेतली तर 4, तर 20 आणि 4 24, 24 मधून 24 गेला 0. म्हणजे कधी कधी तुम्हाला एक स्टार दिला असतो आणि असं विचारलं असतं की त्या स्टारच्या की कोणती संख्या घ्यावी की जेणेकरून त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातील, आलं लक्षात. तर काय करायचं, समस्थांच्या अंकांची बेरीज करून घ्यायची आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज करून घ्यायची आणि त्या बेरजेची वजाबाकी करायची. ते वजाबाकी जर समजा 5 आली तर स्टारच्या की काय घेणार 5, ती वजाबाकी 6 आली तर स्टारच्या की काय घेणार 6. कळलंय का. आता इथं बघा 7 9 2 स्टार 9 या संख्येचा 11ने निशेष भाग जातो तर स्टारचा की कोणता अंक असेल. आता मी काय केलं बघा, या ठिकाणी 7 आणि 2, 7 आणि 2 किती आला 9, 9 9 18, कळलंय का. आता इथं कोण आहे 9 आणि स्टार, तर स्टारला सोडा तात्पुरता 9च घेतला मी, तर वजाबाकी किती आली 9, लक्षामध्ये. मग स्टारच्या की कोण आला पाहिजे 9, स्टारच्या की 9 आला म्हणजे त्या संख्येला निशेष भाग जाईल. मग आपण 9 घेऊयात, तर 7 9 2 स्टारच्या की काय घेतला 9 आणि इथं काय घेतला 9,
आता बघा 7 आणि 2 9, 9 9 18 आणि 9 9 18, तर याचा अर्थ 18तून 18 गेला 0. मग आता जातो का 11 भागते बघूया. 11 7 77, उरला किती 2, खाली घेतला 2, 11 दुने 22, उरला काय 0. आता बरेच लोक इथं गडबड करतात. खाली कोण येणार 9, मग 9ला भाग जात नाही म्हणते पुढच्या 9ला लगेच उतरवून घेता खाली. 11चा पाडा शून्यापासून स्टार्ट करा. 11 0 0, बाकी आली 9. आता खाली परत घ्या 9, 11 9 99, बाकी आली 0. कळलंय का? आता 12ची कसोटी, जसं 6ची कसोटी सांगत होती, 6ची फोड काय केली आपण 2 आणि 3, बेत्रिक 6. म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 3 भाग जाईल त्या संख्येला 6 देखील भाग जाईल. तसं 12ची कसोटी काय सांगते बघा, 3 चोक 12. ज्या संख्येला 3 भाग जाईल आणि ज्या संख्येला 4 भाग जाईल त्या संख्येला 12 देखील भाग जाईल. म्हणजे खालील संख्यांना 12 भाग जातोय का नाही जात हे चेक करण्यासाठी आपल्याला 4ची आणि 3ची कसोटी चेक करावी लागेल. तर बघा, ज्या संख्येस 3 व 4 अशा दोघांनी भाग जातो अशा संख्येस 12 देखील निशेष भाग जातो. मग खालीलपैकी कोणत्या संख्येस 12 निशेष भाग जातो, तर शेवटी काय नाही म्हणजे 43. 4ची कसोटी चेक करतोय तर 43ला 4ने भाग जात नाही, म्हणजे याला 12ने तर जाणारच नाही. शेवटी कोण आहे 32, म्हणजे 4ने भाग जातोय. 4 8 32, 3ने जातोय का चेक करूया. 7 8 15, 15 3 18, 18 2 20, म्हणजे 3ने भाग जात नाही, म्हणजे याला 4ने भाग जातोय पण 3ने जातोय का नाही, म्हणून याला 12ने भाग जाणार नाही. शेवटी कोणाला आहे 44. मग 44ला 4ने भाग जातो का, हो जातो. 11 चौक 44, मग 3ने जातो का बघूया. 6 4 10, 10 3 13, 13 4 17, 17 4 21, 3ला म्हणजे 3ने 21ला भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला 12ने देखील भाग जातोय काय ती संख्या 64 344. 64 344, तर याला आता भाग दिला मी 12ने. 12 पंचे 60, उरला किती 4, खाली घेतला 3. 12 त्रिक 36, उरला किती 7, खाली कोणाला इथं 4. 12 पंचे 60, 12 सक 72, उरला 2, खाली कोणाला इथं 4. 12 दुने 24, बाकी उरली 0, म्हणजे 12ने निशेष पूर्ण भाग गेला. पंधराची कसोटी, 15ची फोड केली. 3 5 15, ज्या संख्येला 3ने भाग जाईल आणि 5ने पण भाग जाईल त्या संख्येला 15ने देखील भाग जाईल. ज्या संख्येस 3 व 5 अशा दोघांनी भाग जातो अशा संख्येस 15ने निशेष भाग जातो. मग खालीलपैकी कोणत्या संख्येस 15ने पाहिजे होतं 15ने निशेष भाग जातो. सगळ्यात पहिले तर हे बघा की 5ने कुठं भाग जातोय, तर 1 नंबरची संख्या आहे. आता हे पण बघा की तिला 3ने भाग जातोय का. 5 आणि 4 9, 9 4 13, 13 आणि 5 18, म्हणजे याला 3ने जातोय 5ने जातोय, म्हणून याला 15ने देखील भाग जातोय. कळलंय. तसंच 36ची कसोटी. आता 36चा पाडा पाठ नाही, पण त्या संख्येला 36ने भाग जाईल का नाही जाणार हे बघण्यासाठी 4 9 36, तर ज्या संख्येला 4ने भाग जातो आणि ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या संख्येला 36ने देखील भाग जाणार. मग खालीलपैकी कोणत्या संख्येस 36ने निशेष भाग जातो हे आपल्याला बघायचंय. कशाने 36ने. तर पहिले 4ने भाग जातोय का बघूया. 45ला 4ने भाग जातो का नाही, 4ची कसोटी चेक करतोय पहिले. मग याला 9ने भाग जाईल किंवा नाही जाणार तर नंतरचा प्रश्न आहे. 9ने जातोय पण 4ने जात नाहीये. याला 4ने भाग जातोय का, हो जातोय. याला 9ने जातोय का बघूया. 7 आणि 7 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, याचा अर्थ याला 9ने भाग जातोय, याला 4ने भाग जातोय, याचा अर्थ या संख्येला 36ने देखील भाग जातोय. कळलंय का. मग 36ने भाग जातोय का नाही जातोय हे कसं चेक करणार, तर आपल्याला थोडी वेगळी पद्धतीने आपण भाग देऊ. 36 आणि 32 भागेला, सॉरी 36 32 भागेला मी काय केलं इथं 36 केलं. काय आलं, हा सॉरी 76 32 ना. हा, तर मी तर आता 9ने भाग देतो. 9 चौक 36, 9 8 72, उरला किती 4, घेतला 3, झाला 43. 9 चौक 36, उरला 7, घेतला 2, परत 9 8 72, म्हणजे 848 भागेला काय केला 4.
आता इथं परत भाग देतो. 4×1 = 4, 4×2 = 8, 4×1 = 4, 4×2 = 8 म्हणजे भागाकार काय आला 212 म्हणजे पूर्ण भाग गेला. कळलंय का? तसंच 51 ची कसोटी, ज्या संख्येला 3ने 51 कसा येतो 17×51 मग ज्या संख्येला 17ने आणि 3ने भाग जातो अशा संख्येला 51 ने देखील भाग जातो. कळलंय? मोस्ट ऑफ द कसोटी समजण्यासाठी आपल्याला पहिले कोणत्या संख्येला भाग जातोय हे लक्षात असण्यासाठी आता 2ची 3ची कसोटी सोप्याच आहेत. 5ची पण सोपी, 10ची पण कसोटी सोपीच आहे. हा जो चॅप्टर आहे हा खूप सोपा चॅप्टर आहे. पण याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस खूप लागणार आहे. येतं लक्षात ऍटलीस्ट 30 पर्यंत टेबल्स तुमचे पाठ असले पाहिजे. कितीपर्यंत? 30 पर्यंत. वर्ग स्क्वेअर तुमचे 20 पर्यंत पाठ असले पाहिजे आणि घन तुमचे 10 पर्यंत तरी पाठ असले पाहिजे. सोबत कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट असलं पाहिजे. कॅल्क्युलेशन फास्ट होणार कसं? जेवढे जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन काय होणार त्या ठिकाणी फास्ट होणार. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने निशेष भाग जाईल? मग 9 ने भागण्यासाठी मी त्यांची काय करणार ऍडिशन करणार. 9 9 18, 18 3 21, 21 4 25, 25 3 28. 9च्या पाड्यात 28 येत नाही. 3 4 7, 7 3 10, 10 9 19, 19 9 परत 28. 9 9 18, 18 4 22, 22 3 25, 25 2 27. तर या संख्येला 9ने पण भाग जाईल आणि 3ने पण भाग जाईल. 9 स्टार 9 स्टार 9 स्टार 2 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून या संख्येस 4ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक घ्यायचा? आता स्टारच्या जागी कोणता अंक घ्यायचा हे बघण्यासाठी शेवटच्या 2 संख्या बघायच्या आपल्याला. तिथं जर 6 घेतला काय झाला तो 62. 4च्या पाड्यात 62 येत नाही. तिथं जर 5 घेतला काय झाला तो 52. 4च्या पाड्यात 52 येतो. 13 चोक 52. याचा अर्थ स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे? 5 अंक असणार आहे. कळलंय का? नक्की. मग आता इथं स्टारच्या की मी 5 टाकून बघतो बघा. 9 स्टारच्या की काय घेतला 5, परत 9 5, परत 9 परत येईल ना 9 9 5 2 तर त्याला 4ने भाग देतो. 4 2 8 उरला 1 खाली घेतला 5, 4 त्रिक 12 उरला किती 3 खाली कोण घेतला 9, 4 9 36 उरला किती 3 खाली कोणाला इथं 5, 4 8 32 उरला किती 3 खाली कोणाला इथं 9, परत 4 9 36 उरला किती 3 मग 3वर कोण घेतला इथं 5 घेतला म्हणजे काय आला 35, 4 8 32 उरला किती 3 परत खाली कोणाला इथं 2 परत 4 8 32. याचा अर्थ याला पूर्ण भाग गेलाय. कळलंय? 7 स्टार 6 स्टार 8 या संख्येस 11 निशेष भाग जातो तर स्टारचा की कोणता अंक असला पाहिजे? तर 7 आणि 6 किती आले 13, 13 ने 8 21. आता इथं मी स्टारच्या की असा अंक घेतो की त्या अंकांची बेरीज करून यांची वजाबाकी एक तर 0 किंवा 11च्या पाड्यातली आली पाहिजे. तर समजा स्टारच्या की मी 8 घेतला तर 8 आणि 8 किती आला 16, 16 वजा केले तर किती आले 5, 0 किंवा 11 आला का नाही. मग स्टारच्या की मी 5 घेतो तर 5 आणि 5 10, 21 म्हणून 10 गेले किती आले 11. आता वजाबाकी 11 आली म्हणजे याला कितीने भाग जाणार आहे 11ने भाग जाणार आहे. कळलं काय? नक्की सगळ्यांना समजतंय का? अशा पद्धतीने हा टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसोटी हा चॅप्टर होता. खूप सोपा चॅप्टर आहे. नसेल समजलं तर परत मला बाहेर पर्सनल येऊन तुम्ही विचारू शकतात की सर हा टॉपिक मला समजला नाही. परंतु आजची रिव्हिजन आजच घरी जाऊन करायची आहे आणि कसोटी चॅप्टरवरचे काही गणित पण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच.